नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. वाईट संगती आणि नकारात्मक वातावरणाकडून सकारात्मकतेच्या वाटेवर आलेल्या घनसोलीतील 30 तरुणांची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. बेरोजगार आणि चुकीच्या संगतीकडे वळणाऱ्या तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घनसोली गावातील एका हॉटेल मालकाने पुढाकार घेतलाय. या तरुणांच्या अडचणी समजून घेत त्यांना सकारात्मक उपक्रमांची संधी मिळावी या उद्देशाने ढोल ताशा पथकाची संकल्पना पुढे आली. तरुणांची इच्छा लक्षात घेऊन झकास हॉटेलच्या मालकांनी ढोल ताशासाठी लागणारा संपूर्ण खर्च स्वतः उचलला. पाहता पाहता तब्बल 30 तरुण एकत्र आले आणि झकास नाशिक ढोल या पथकाची सुरुवात झाली. केवळ वाद्यच नव्हे तर टी शर्ट आणि इतर आवश्यक साहित्याचीही मदत करण्यात आली. आज या उपक्रमाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. 5 वर्षापूर्वी चुकीच्या संगतीपासून दूर नेऊन सकारात्मक मार्गावर आणलेल्या या तरुणांचा प्रवास आता ढोल ताशाच्या तालातून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठरते. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ कला किंवा मनोरंजन पुरता मर्यादित नसून तरुणांना व्यसन, वाईट संगत आणि नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवून त्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न ठरला आहे. काय सांगणार आहेस मित्रा? आज झकासच्या माध्यमातून तुमची टी शर्टची उद्घाटन झाले. एकंदरीत झकास हॉटेलचे जे मालक आहेत कशा पद्धतीने तुम्हाला मदत केली, काय सांगणार आहे? माझं नाव वैभव अवसरबोल. आम्ही 5 वर्ष झालेत. 5 वर्षापूर्वी आमचं काहीच नव्हतं. आम्ही दादांकडे आलो. दादांकडे बोललो आम्हाला असं असं करायचं ढोल वगैरेचं. तर दादा बोलले तुम्ही करा, मी आहे. आणि आमचे हर म्हणजे गोष्टी आम्हाला काय पण असेल तर मी आहे बोलूनच आम्हाला सगळं हे करतो. म्हणजे दादांनी सगळं आम्हाला पुरवलं. टी शर्टपासून ते सगळं स्पॉन्सर वगैरे ढोलला जे काय खर्च येईल ते आडीनडीला ते सगळं केलं. असं नाही केलं. त्याच्यामधून आता आम्हाला 5 वर्ष झालेत. आमचं हे 5वं वर्ष चालू आहे. तर मग आता या वर्षीपासून तर असं चालू आहे आमचं की जे आमचं आधी छोटं नाव झकास होतं ते आता आम्हाला अजून असं करायचं आहे की ते पूर्ण मोठं झालं पाहिजे. घनसोलीमधून पण बाहेर गेलं पाहिजे, ना की फक्त घनसोलीमध्येच राहिलं पाहिजे झकासचं नाव. झकास फक्त हॉटेल आहे पण झकास आमच्या थ्रू बाहेर पसरलं पाहिजे. आम्हाला असं काहीतरी करायचं. त्यासाठी दादा आम्हाला सपोर्ट करतात. आम्हाला तेच आमच्यासाठी बस आहे, बस तेवढंच आहे. त्याच्यापुढं आम्ही जे करतो आहे ते आमच्याकडे. कोणत्या विचाराने तुम्ही हा जो झकास नाशिक ढोल आहे त्यामध्ये बरेच मुलं आहेत, किती मुलं आहेत टोटल? आमच्यामध्ये तसं बोलायला गेलं तर 30-40 पोरं आहेत सगळे पकडून. पण वाजवणारे वेगळे आहेत आणि बाकीचे सगळे वेगळे. जे न वाजवणारे सपोर्टरला आहे, सगळे रिलीव्हरलाच आहेत. अर्धे मेन लोक सगळे आहेत जे लोक ते अलग आहेत सगळे. आणि बाकीच्या लोकांचं असं आहे की आम्ही टी शर्ट घेतले नाही तर आम्ही काय घेतलं तर आम्ही असं नाही की त्याला समोरच्याला नाही देणार. जे आम्ही खातोय ते त्याला पण भेटेल, जे आम्हाला भेटतं ते सगळ्यांना भेटतं. ते तुम्ही कोणाला पण विचारू शकता आणि ते सगळ्यांना माहिती आहे, असं नाही कोणाला नाही माहिती. तुम्हाला या माध्यमातून म्हणजे तुम्ही सगळे शिकताय की काय? म्हणजे नाही, कॉलेज स्टुडंटच आहे आम्ही. सेकंड इयरला आहे. आपण सेकंड इयरला आहे, मी पण सेकंड इयरला. छंद म्हणून केली करता? हां, छंद म्हणून लहानपणापासून. आत्ता नाही की 5 वर्ष झालं आत्ता करतो आहे. माझं लहानपण गेलं याच्यामध्ये आणि याचं पण तेच आहे. असं नाही की आम्ही आजचे मित्र आहेत की आता 2-4 वर्ष अगोदर झालं भेटलं मग हे सगळं प्लॅन केलं. आमचं लहानपणापासूनच आहे. म्हणूनच आमचा एवढा ग्रुप मोठा आहे की पब्लिक पण जास्त आहे त्याच्यामध्ये. असं नाही की मोजकी 5-10 जण आहेत त्याच्यामध्येच आमचं सगळं वाचतं. आमच्याकडे असं आहे की आता सगळं आहे, फक्त ते आम्हाला वाढवायचं आहे पुढं जाऊन, की अजून जाऊन नाव पुढं जाऊन कसं मोठं होईल आमचं अजून, बस तेवढंच करायचं आम्हाला.